स्वागत नसे फक्त हात नसे प्रेम जिव्हाळा, स्वागत नसे फक्त हात नसे प्रेम जिव्हाळा, आपल्या पादस्पर्शाने पावन झाला सोहळा, पावन झाला सोहळा. पुढे एकदा सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व नवयुवक गुणवंत विद्यार्थ्यांचं राजपूत श्रुती चरणसिंग राजपूत बेटा कराटे स्टेट चॅम्पियन महाराष्ट्र श्रुती या ठिकाणी आहे. नंतर अवनी विजयसिंग महेश बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजाचे विद्यार्थी या ठिकाणी. डॉक्टर पायल राजेश शेवकर बाजूला ते पाहुणे ते चिडू लागलो पोळ्याचं काही नाच लोक माणसं पाहुण्याला मग आता आपण जर आपल्या घरी पाहुणे आले त्यांना जर पाहिजे काय कसं गलत असते. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात येत्या या ठिकाणी उभा आहे. जोरदार सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि मान्यवरांना त्याच्या पाया पडायचं. आज या ठिकाणी राजपूत समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि इतर क्षेत्रामध्ये ज्यांनी यश मिळवलं असे सर्वांचा सत्कार आयोजित केला आहे. या सत्काराला स्टेजवर सर्वच मान्यवर आहेत आणि मी आल्यानंतर आमच्या सहकार्याचा एवढा आनंद झाला की त्यांनी जेवढा काय कळाव पाडाचा होता तेवढा जोरात भाषण करून टाकलं. माझ्या शेजारी उजव्या साईडला बसले होते ते सांगत होते की साहेब त्यांच्याला भावना थांबवणं चालू कठीण आहे, कारण समाजामध्ये काम करत असताना आपल्या पाठीवर कोणतरी हात देत आहे याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. या गुणवंतामध्ये कदाचित त्यांचा मुलगा मुलगी नसेल, ज्यांचं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा मुलगी नसेल, परंतु ज्या समाजासाठी मी काम करत होतो त्याच्यामध्ये काही मुलं पुढे चालले त्याचा आनंद त्याच्या मनामध्ये आहे आणि ते माझे मुलं आहेत, ही माझी मुलगी आहे हे समजण्याला सुद्धा या समाजामध्ये आता कमी होत चाललेलं आहे. म्हणून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी सगळी पूर्ण तयारी करून ठेवली होती. मी येणार आहे त्यांना मी फोन करून आता सांगितलं, मी आता एका ठिकाणी व्हिजिट केली, आता फोन करून सांगितलं की मी येतो त्यावेळी आपण कार्यक्रम सुरू करू. तुमचा कार्यक्रम दिवसभर राहू दे. त्याच्या मागचं कारण असं की समाज हा एकत्र यायला थोडासा आपल्याला अडचण येते. एक तर आपण राजपूत आहोत, एकत्र येणं म्हणजे दुसरं अवघडच काम आहे. बरं एकत्र आले तर आले, चांगलंच असतं त्याचा काही नियम नाही. एकामेकाबद्दल चांगलं बोलतील याची सुद्धा शक्यता कमीच आहे. आता कुठेतरी आपले लग्न रात्रीचे 2-4 नंतर लागणारे लग्न आता 10 वाजता लागायला लागले. बरोबर आहे का? आणि हे परिवर्तन आता होत चाललं. नाही तर रात्री 12च्या नंतर फेरेला सुरुवात झाली का झाली, जब तक हम तलवार निकालते नहीं महाराणा की औलाद है जब तक तो शादी होती. एका जोरदार टाळ्या. मित्र शिवराज सेवा संघ म्हणजे नेमका
लगभग 185 स्टूडेंट है, उनका सम्मान किया जा रहा है। 185 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शिवराणा सेवा संघाच्या वतीनं करण्यात येत आहे, तो चालू आहे। आता किती वर्षापासून हा सत्कार समारंभ 25 वर्षापासून हा सत्कार समारंभ चालू आहे। आणि तुमच्या समाजातर्फे आणखी 2-3 सत्काराचे कार्यक्रम झाले, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं समाज मोठा आहे तर समाजाचे कार्यक्रम होत राहतात, त्याचं अभिनंदन आहे त्यांचं सगळ्यांचं। आहे? बरं, तुमचा सत्कार कार्यक्रम ठेवला, 10वी 12वी उत्तीर्ण ठेवला का आणखी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना केलं? 10वी 12वी तर आहेच, MPC UPSC स्टॉप सिलेक्शन, वेगवेगळ्या पदव्या, MBBS असेल, डॉक्टर असेल, बँक सिलेक्शन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा सत्कार समारंभ केला जातो। पाहुणे म्हणून कोण कोण उपस्थित होते? आताच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आहे, त्यांच्या हस्तेही या ठिकाणी पुरस्कार देणं चालू आहे। आज कोणत्या गुणवंतांना पुरस्कार दिला? आज 185 10वी 12वी MPSC UPSC या सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवंत सन्मान पुरस्कार दिला जात आहे। सर, जो पुरस्कार तुम्ही देता तो कोणत्या स्वरूपात असतो? तो प्रमाणपत्र असतं, गुलाबाचं फूल असतं आणि मूर्तिचिन्ह मोठं असतं महाराणा प्रतापसिंह यांचं, आणि तो आदर्श एक महापुरुषाचं, त्यांनी आदर्श राहावं, देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी काम करावं। सर, सामाजिक काही पुरस्कार पण तुम्ही देतात? हो, समाजभूषण म्हणून पुरस्कार आहे, जे समाजात झिजले, ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, अशा परिवारातल्या, समाजातल्या अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी समाजभूषण म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे। सर, या पुरस्काराप्रसंगी समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान असं करणार आहे की आपले जे प्रश्न आहे, अडीअडचणी ज्या आहेत, त्या अडीअडचणीसाठी समाज संघटित व्हा आणि आपल्या अडीअडचणी आणि समाजाचा विकास एकोपाने एकजुटीनं होतो, आणि त्याचं प्रतीक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारे शिवराणा सेवा संघ आणि समिती यांच्यातर्फे अशीच सेवा आहे। आम्हाला सहकार्य करा, अनेक कामं जसे मंत्रालय असेल, आम्ही मिटिंगला जातो, समाजाच्या अडचणी सोडवण्याचा आग्रह धरतो। आताच माननीय पालकमंत्री यांनी MPSC UPSC या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या स्टडीसाठी 1 कोटीची घोषणा या ठिकाणी केली या कार्यक्रमात निधी देण्याची। सर, दरवर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय आव्हान करणार?